हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 36 साइजचा बोटनेक ब्लाउज। तर हा जो ब्लाउज आहे तो फ्रंट साइडला डीप नेक आहे आणि पाठीमागचा बोट नेक आहे। तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला 36 साइज मध्ये अशा प्रकारचा ब्लाउज दाखवा। तर आज मी तुम्हाला त्याचं कटिंग आणि शिलाई दोन्ही दाखवणार आहे। डिझायनर पॅटर्न आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर बऱ्याच ताईंचे मेसेज सुद्धा येत आहेत की तुमचा क्लास जॉईन कसा करायचा। तर क्लास जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती मी माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलाय, ह्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तुम्हाला क्लास बद्दल सगळ्या डिटेल्स दिल्या जातील। बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लास माझ्याकडे अवेलेबल आहे, बेसिक टू ॲडव्हान्स ड्रेस क्लास अवेलेबल आहे। तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, क्लास बद्दल तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील। खूप कमी फी मध्ये परफेक्ट असा क्लास आहे जो तुम्ही घर बसल्या आणि तुमच्या वेळेमध्ये परफेक्ट असं तुम्ही ब्लाउज शिवायला शिकू शकता। त्याचबरोबर लाईफ टाइम सपोर्ट आहे, सर्टिफिकेट अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी आहेत। आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला मेसेज करा। ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। त्याचबरोबर तुम्हाला जर डायरेक्ट कोर्स माझा परचेस करायचा असेल तर गुगल प्ले स्टोर वरून प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तिथून तुम्ही डायरेक्ट क्लास जे आहे ते परचेस करू शकता। चला तर मग पटकन आपण या ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई कशी करायची आहे ते बघूयात। आज आपण 36 साइजचा ब्लाउज पाहणार आहोत। प्रिन्स कट मध्ये फ्रंट डीप आहे, गळा आणि पाठीमागचा जो आहे तो बोट नेक आहे। तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ब्लाउजचं कटिंग शिलाई दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1 मीटर अस्तर घेतलेला आहे, डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते आणि अस्तरला आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो ब्लाउज पीस होता तो मी साडीतला कट करून घेतलेला आहे। आता बघा 14 इंच फोल्ड अस्तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अस्तर जे आहे ते 4 फोल्ड आहे, बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करायचे। 14 इंच फोल्ड अस्तर मी केलेलं आहे आणि याच्यावरती आपण आता माप टाकणार आहोत फ्रंट आणि बॅकची। तर बघा इथे मला गळा उंची तयार करायची आहे 14 इंच, मी 15 इंचावरती मार्किंग करतेय। उंची जेवढी तयार पाहिजे त्यासाठी 1 इंच मार्जिन ॲड करायचं आणि माप टाकायचं असतं। तर मी 2 ठिकाणी मार्किंग केलं आणि सरळ लाईन मार्क करून घेतली। आता हे कटिंग पण करून घेते। याच्यानंतर बघा आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर बोटनेकमध्ये आपण 7.5 इंच घेतो 36 साइजसाठी, प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात। मुंडा उंची मी 7 इंच घेतलेली आहे आणि इथे 7 इंचावरती मार्किंग करून आपल्याला लाईन वरती शोल्डरच्या पॉइंटला जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला सरळ लाईन अशी मार्क करून घ्यायची। त्यानंतर या लाईनवरती आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो आणि 1 इंच लूजिंग, 9 इंच चौथा भाग आहे, 1 इंच लूजिंग म्हणून मी 10 इंचावरती मार्किंग टाकलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे जो काही असेल तो, तर माझ्या कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच, मी माप टाकलं। त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच टक्स मार्जिन असं टोटल 3 इंच ॲड करून ही लाईन अशी वरती जोडून घ्यायची आहे। आता बघा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तर कोपऱ्यातून 1.5 इंचावरती किंवा 1.25 इंचावरती आकार द्यायचा। फुगा येत आहे असं जर वाटत असेल तर 1.25 इंचावरती द्या, त्याने काही जास्त फरक पडत नाही। आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपण कटोरीचा पार्ट जोडल्यानंतर कट करणार आहोत। मुंड्याचा आकार फिटिंगच्या पॉईंटमधून थोडासा खाली येईल अशा पद्धतीने द्यायचा। कमरेच्या बाजूकडे 2.5 इंच वाढवायचे, मुंड्याच्या बाजूकडे 2.5 इंच वाढवायचे आणि ही लाईन सुद्धा जोडून घ्यायची। तर हे वाढवलेलं जे मार्जिन आहे ते फ्रंटसाठी आहे, बॅकमधून ते आपण कट करणार आहोत। मार्किंग माझ्याकडून थोडंसं जास्तच खाली झालं होतं, तर मी त्याला थोडंसं वरती करून याचं कटिंग करून घेते। अशा पद्धतीने केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं, बॅक आणि फ्रंट सेपरेट करायचे आणि मग पाठीमागच्या भागातून जे 2.5 इंच आणि 1.5 इंच वाढवलेलं मार्जिन आहे ते कट करून काढायचं आहे। तर सगळ्यात अगोदर मी शोल्डरमध्ये फोल्ड आहे तो कट करून घेते। आता बघा आपल्याला जो पाठीमागचा भाग आहे तो घ्यायचा, म्हणजे जे आपण मार्किंग केलेलं होतं तोच पाठीमाग ठेवायचा, कारण याच्यावर मार्किंग आहे हे कट करून काढता येतं आपल्याला या पद्धतीने। गळ्याचं कटिंग पेपर कॅनव्हासवरती करणार आहे, तर हे अस्तर मी आता साईडला ठेवते। शिलाई करताना मी तुम्हाला गळे वगैरे सगळं दाखवणार आहे। बेसिक कटिंग आपण इथे करून घेतोय। त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, जे फ्रंटचं अस्तर आहे ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं।
गळा रुंदीचं माप टाकत आहे मी 3.5 इंच. फ्रंट नेक डीप आहे याचा 6.5 इंच तयार करायचं आहे. त्यासाठी मी 7 इंचावरती मार्क केला आणि सगळ्यात अगोदर आपल्याला याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. 3.5 इंच गळा रुंदी, 7 इंच गळा उंची आणि राऊंड शेप यामध्ये मी बनवणार आहे अशा पद्धतीचा. आता फ्रंट हुक ब्लाऊज आहे हा, तर इथे 4 इंचावरती मार्किंग करायचं आणि उंचीला सुद्धा खालून 4 इंचावरती मार्किंग करायचं. टक्स पॉईंट आहे हा, मी खालून टाकते, वरून टाकला तरी चालेल. 11 इंचावरती प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा मुंढ्याच्या बाजूकडून. आता इथे आपल्याला 2.5 इंच टक्स रुंदी टाकायची आणि आकार देऊन घ्यायचा. बघा मी कशा पद्धतीने देते, टोक वगैरे अजिबात काढायचं नाही, जोडल्यानंतर तो शेप व्यवस्थित दिसत नाही, असंच गोलाकारमध्ये द्यायचं. मुंड्यामध्ये 1/2 इंचाचा टक्स पॉईंट घ्यायचा आहे. बघा केलेल्या मार्किंगच्या खाली घ्या किंवा वरती घ्या, पण 1/2 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आणि आकार असा वरती हा जोडून घ्यायचा आहे. आणि बघा केलेलं जे आपण टक्सचं मार्किंग वगैरे आहे ना, त्या पद्धतीने कट करायचं आहे. सगळ्यात अगोदर मी गळा कट केला, आता कटोरी कट करते. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला आजचा हा ब्लाऊज दाखवणार आहे. डिझायनर आहे आणि खूप सगळ्यांना आवडतो सुद्धा. कस्टमरचाच आहे, त्याचंच कटिंग शिलाई मी तुमच्यासोबत शेअर करते. खूप सुंदर कस्टमरला फिटिंगला आलेला आहे, एकदम लुक सुंदर दिसतो. फ्रंट हुक आहे म्हणून हे अस्तर फोल्ड होतं, तर त्याला पण मी कट करून सेपरेट केलं. आता बाही कट करूयात. तर त्या अस्तरमध्ये बाही मला पुरत नव्हती म्हणून मी वेगळा अस्तर घेतलेला आहे. इथे थोडंसं मिळता जुळत्या रंगाचं आहे. इथे आपल्याला बाहीची घडी अगोदर टाकायची असते. तर बघा आपण टोटल 10 इंचाची घडी टाकलेली आहे. लुझिंग ॲड करून छातीसाठी चौथा भाग 10 इंच टाकला. 9 इंच चौथा होता, 1 इंच लुझिंग टाकून 10 झाले. आणि आपल्याला मग आता बाहीची घडी टाकायची 10.5 इंचाची, 1/2 इंच जास्त घ्यायचं कधीही. कॅप हाईट द्यायची 3.5 इंचावरती. बाहीची उंची मला तयार ठेवायची आहे 10.5 इंच, तर मी 11.5 इंचावरती मार्क करते. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे. बघा उंचीमध्ये 1 इंच मार्जिन ॲड करायचं आठवणीने. आणि बाहीचा घेर आहे 5.5 इंच, अर्धा भाग 5.5 इंच, पूर्ण 11 आहे आणि 2 इंचाचं मार्जिन ठेवलं आहे मी त्याच्यामध्ये. जेवढं छातीमध्ये कमरेमध्ये आहे तेवढंच बाहीला सुद्धा मार्जिन ठेवायचं. 10.5ची फोल्ड घडी घेतलेली आहे बाही कट करण्यासाठी. आता आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्याचा पण द्यायचा, पण कटिंग आत्ताच करायचं नाही. कटिंग आपण मेन कपडा जोडल्यानंतर पुढच्या मुंड्याचं कटिंग करणार आहोत. तर मी तुम्हाला सगळं शिलाई करताना दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. खूप चेंजेस असतात शिलाई करताना सुद्धा, तर सगळं काही बघा. छोट्या छोट्या टिप्स असतात पण खूप महत्त्वाच्या असतात. तर कटिंग करून घेतलेलं आहे मी बाहीचं देखील. आता हे जे सगळे अस्तरचे पार्ट आहेत ते आपल्याला मेन कपड्यावरती कट करून घ्यायचे आहेत. तर बघा तुमचा मेन कपडा किती आहे, कसा आहे, डिझाईन कशी आहे, सगळं काही बघायचं. त्याच्यावरती हे सगळे अस्तरचे पार्ट व्यवस्थित सेट करायचे. तुम्ही तुमच्याप्रमाणे करा. फोल्ड बाजूकडे बॅक आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1/2 इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं, वाढवून कटिंग करायचं मेन कपड्यापेक्षा. तर बघा डिझाईननुसार मी सगळे पार्ट आहेत ते कट करून घेतलेले आहेत. एकेरी डिझाईन असेल तर पार्ट त्या पद्धतीने सेट करायचे हे लक्षात ठेवायचं आहे. सगळं कटिंग झालेलं आहे. आपण बाहीपासून सुरुवात करूयात शिलाईला. तर बघा इथे दोन्ही बाहीचे जे मेन कपडे आहेत ते अगोदर समोरासमोर ठेवायचे. सरळ बाजू वर ठेवायची आहे मेन कपड्याची, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं दोन्ही बाजूचं. तसंही पुढचा मुंडा आपण अजून कट केलेला नाही म्हणून डावं उजवं बघण्याची काही गरज नाही, व्यवस्थित असं ठेवा. आणि खालच्या बाजूकडून तुम्हाला 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे, कारण आपण याला पलटी करून बनवत आहे. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची. त्यानंतर अस्तर या बाजूकडे करायचं आणि याच्यावरती पण एक शिलाई करून घ्यायची. यामुळे काय होतं, फोल्ड आतमध्ये व्यवस्थित होतं. बघा व्यवस्थित आत फोल्ड होतं अस्तर, हे बाहेर अस्तर त्याचं दिसत नाही. आणि याच्या किनारीला व्यवस्थित एक शिलाई देऊन घ्यायची. वरून लेस वगैरे असेल किंवा बॉर्डर असेल तर ती लावून घ्या तुम्ही. सगळीकडे शिलाई करून घ्यायची. एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. या पद्धतीने दुसरी सुद्धा बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पूर्ण ब्लाऊज दाखवणार आहे शिलाई करून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि नाही काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा. आपल्या चॅनलवरती आणखीन खूप सारे व्हिडिओ आहेत. प्रिन्सेस कट ब्लाऊज वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत. प्रत्येक साईजचे ब्लाऊज आहेत, तर जाऊन नक्की बघू शकता तुम्ही. प्रत्येकाची प्लेलिस्ट आहे. त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज आहेत, 4 टक्स ब्लाऊज आहेत, साड्यांचे 1 पीस ड्रेस आहेत. मी कालच एक साडीचा 1 पीस ड्रेस अपलोड केलेला आहे. 36 साईजचा ऑर्गेन्झा फॅब्रिकचा आहे तो आणि खूप सुंदर त्याला डिझाईन केलेला आहे.
तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघा, या व्हिडिओच्या अगोदरचाच तो व्हिडिओ आहे. एंड स्क्रीनला मी तुम्हाला तो देते सुद्धा, कारण खूप कमेंट येतात 36 साईजचा साडीचा लॉंग वन पीस ड्रेस दाखवा म्हणून. तर आपल्याला बघा याचं सुद्धा एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. आता हे दोन्ही आपल्याला एकावर एक बाही अशा ठेवायच्या. दोन्हीची बाजू सरळ जी आहे ना ती आत असायला पाहिजे. आणि बघा जे मुंड्याचा आकार दिलेला होता त्याप्रमाणे कटिंग करायचं. फ्रंटच्या साईडला मार्किंग करायचं, जिथे कट केलेलं आहे तिथे सेंटर लाईन मार्किंग करायची. या बाजूकडे चेक करायचं उंची कुठली कमी जास्त आहे का, असेल तर कट करून लेवल करून घ्यायची दोन्हीची पण. आता लगेचच आपण याचा फ्रंट बनवूयात. तर त्यासाठी आपल्याला हे दोन्ही कटोरीचे पार्ट समोरासमोर ठेवायचे, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि मग शिलाई करायचं. बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवायचं आहे. आता सगळीकडे शिलाई करून एक्स्ट्राचं जे काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं फास्ट दाखवते, प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच असतं, पण मी कट नाही करत, दाखवते सगळं. जे नवीन असतात तर त्यांनासुद्धा बघायला भेटावं, तर त्यासाठी मी सगळंच दाखवत असते. व्हिडिओ मोठा आहे पण पूर्ण बघा, खूप सारे चेंजेस केलेले आहेत पुढे पूर्ण ब्लाऊज होईपर्यंत. तेव्हा कुठे ब्लाऊज हा व्यवस्थित छान फिटिंगला आणि फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे. आता बघा हे दोन्ही कटोरीचे पार्ट आपले तयार झाले. मी साईडला ठेवते, त्याचे साईड पार्ट आपण तयार करूयात. ते पण बघा असे समोरासमोर ठेवायचे, दोन्हीवरती त्यांचं अस्तर ठेवायचं समोरासमोर. बघा हे व्यवस्थित फिक्स केल्याशिवाय शिलाई करायची नाही. बऱ्याचदा ते चुकू शकतं, एकाच बाजूकडचे दोन्ही पार्ट बनतात. म्हणून मी नेहमी सांगत असते, ज्यावेळी आपण 2 पार्टचं शिलाई करतो, मग ती कटोरी असते, बाही असते, त्यानंतर असे हे साईड पार्ट असतात, हे सगळे 2-2 भाग असतात. हे समोरासमोर ठेवून कन्फर्म करायचं आणि मगच शिलाई करायची. ब्लाऊज आपला अजिबात चुकत नाही. याचं पण मी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. आपण याला पण बनवूया तसंच. व्यवस्थित सेट करायचं. हा जो पार्ट आहे तो तिरक्या कपड्यावरती कट करायचा नाही किंवा तिरक्या कपड्यावरती जोडायचा सुद्धा नाही. व्यवस्थित सरळ कपड्यावरतीच हा भाग आला पाहिजे. तर बघा याचं पण एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करायचं. ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये विचारा. यानंतरचा कुठला ब्लाऊज बघायला आवडेल ते पण सांगत चला. आता बघा आपल्याला याची कटोरी जोडायची. मी कटोरी जोडताना सुद्धा चेक करून बघितली की याच साईडची आहे का ती, आणि मग जोडायला लागले. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे. शिवाय बघा कटोरी जोडताना जो साईड पार्ट आहे ना तो खूप लांबत असतो, तर त्याला आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. अजिबात खेचायचं नाही. ज्या पद्धतीने आपला कटोरीचा आकार आहे ना त्या शेपनुसार हा पार्ट फिरवत त्यावरून शिलाई करायची. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची आहे. बघा ही पण कटोरी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही थोडं जरी ओढून बसवलात ना, खालचा जो साईड पार्ट आहे तो तेवढा जास्त मोठा होणार आहे. अर्धा इंच मोठा झाला तरी चालेल, काही हरकत नाही, कारण आपण अजून पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कसं कट करायचं ते. पण अर्धा इंचापेक्षा जास्त कट नाही करायचं आपल्याला मुंड्याचा आकार. फक्त अर्धा इंच कपडा जास्त झाला तरी चालतं, ते कट होऊन ॲडजस्ट होतं. आता कमरेमध्ये अर्धा इंच वरती असं मार्किंग करून क्रॉस लाईन मार्क करायची आणि पुढच्या पार्टला पण करायची. बघा खूप हा तिरका दिसतोय, तर ह्याला असंच तिरकं ठेवायचं नाही, आपण त्याला थोडंसं कट करायचं. क्रॉसमध्ये अर्धा इंचापेक्षा जास्त नाही करायचं, फक्त अर्धा इंच. मग हे लेवलमध्ये येतं, थोडंसं सरळ भाग दिसतो हा. बघा कट केल्यानंतर एकदम सरळ दिसतं. दोन्ही एकावर एक ठेवून मी दोन्हीचं कटिंग केलं. तिरकं वाटत असेल तरच कट करा पुढच्या भागाला, नसेल वाटत तर करू नका, फक्त कमरेच्या बाजूकडे करा. आता हुक आणि आईपट्टी जोडायची. इथे मी आईपट्टी जोडते. तर बघा मेन पार्टच्या उलट्या बाजूकडून आपल्याला ही पट्टी जोडायची असते आणि सरळ भागाकडे फोल्ड करायची. हुक आणि आईपट्टीचं मार्जिन आपण एक्स्ट्रा ठेवलेलं नाही, त्यासाठी फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ह्या पट्ट्या बसवायच्या. बरेच जण एक्स्ट्रा मार्जिन ठेवतात हुक आईपट्टीचं अर्धा इंच, पण मला त्याची काही गरज वाटत नाही, तर मी नाही ठेवत. 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी हुक आणि आईपट्टी बसवत असते. आणि हुक आईपट्टी कुठल्या बाजूकडे बसवायची विचारतात, तर असं काय नाही आहे. तुम्हाला कुठे कम्फर्टेबल आहे बघायचं. कोणाला उजव्या हातावर हुकं लागतात, कोणाला डाव्या हातावर लागतात, तर त्या पद्धतीने तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज बघून किंवा त्यांना विचारून तुम्ही ते बसवू शकता. आता बघा हे जे कस्टमर आहे यांना उजव्या हातावरती हुक लागतात, तर मी त्या पद्धतीनेच बसवते. हुकपट्टीसुद्धा बघा आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन घेऊनच बसवायची आणि इकडे आपल्याला अशी फोल्ड करून वरून शिलाई द्यायची आहे. दोन्ही पट्ट्या बसवून झाल्या. उंची एकदा चेक करायची बरोबर आहे का, कारण आपण याला कंबरपट्टी बसवणार आहे. काही कमी जास्त वाटत असेल तर ते कट करून लेवल करायचे.
कारण हुकाई पट्टी आपली छोटी मोठी नाही झाली पाहिजे, थोडीसुद्धा, दोन्ही एकदम बरोबर झाल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आता मी इथे कंबरपट्टी बसवत आहे. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली. पट्टी आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला एक शिलाई करायची आहे या पद्धतीने. तर बघा खूप छान आपली कंबरपट्टी बसून हा भाग तयार झाला. सेम इकडे पण आपण अशीच बसवूयात. बघा मी पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे. अजिबात कुठेही कोणताही पार्ट मी कट केलेला नाही. त्यासाठी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण असे ब्लाऊज सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. खूप जास्त पसंत करत आहेत असे फॅन्सी ब्लाऊज बनवायला. आणि जे बेसिक शिकलेले आहेत ना, त्यांना समजत नाही की हे ब्लाऊज नक्की कसे कट करायचे आणि कसे बनवायचे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपल्या चॅनलवरती नेहमी अशाच पद्धतीचे छान छान डिझायनर ब्लाऊज येत असतात. त्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आता पाठीमागचा याचा जो गळा आहे ना, तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे. त्याच्यासाठी पुढच्या भागाला फक्त मी पायपिंग करणार आहे. आता ही पायपिंग नाही करणार आहे, पट्टी गोट करणार आहे. त्यासाठी मी अस्तरची पट्टी क्रॉसमध्ये कट करून घेतलेली आहे 1.5 इंचाची आणि 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई केली. त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई केली. एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती कट करून काढली. आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा ही शिलाई ऑप्शनल आहे. हवं तर तुम्ही याला हात शिलाईसुद्धा करू शकता. आत्ता शिलाई करताना 5 नंबरची करायची आणि हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई काढून टाकायची. बघा मी दुसऱ्या बाजूची पण दाखवते. पट्टी गोट कसा बनवायचा खूप जणांना अवघड वाटतो, येत नाही, बारीक बारीक चून पडतात त्याच्यावरती. सोपं आहे. अशा पद्धतीने क्रॉसपट्टी 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन लावायची अगोदर. त्यानंतर पुढून फोल्ड करायची आणि आतमध्ये फोल्ड करायची. वरून जी पट्टी तयार होत आहे त्याची साईज एकसारखीच ठेवायची, अर्धा इंचाला 1 पॉईंट कमी एवढीच. आणि अशी आपल्याला मधून त्याला शिलाई करायची. आतल्या बाजूकडे जे काही एक्स्ट्राचं कापड आहे पट्टीचं हे आठवणीनं कट करून काढायचं आहे, कारण याच्यात आपल्याला काही गरज नाही आहे. तुम्ही याच पट्टीचा गोटसुद्धा बनवू शकता, म्हणजे पायपिंगही बनवू शकता किंवा अशी पट्टी गोट पण बनवू शकता. तुम्हाला जे काही बनवायचे ते बनवून घ्या. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पायपिंग पण दाखवली आहे आणि ते पट्टी गोटही दाखवत आहे. याला कॉन्ट्रास्ट कलर नव्हता माझ्याकडे आणि मेन कपडा पण शिल्लक नाही राहिला, म्हणून मी अस्तरचा पट्टी गोट केलेला आहे. आता एकदा चेक करून ठेवायचं दोन्ही पट्ट्या बरोबर झाल्यात का. आता लगेचच आपण याचा बॅक पण बनवूयात. बॅकसाठी बघा अगोदर मेन कपड्याला अस्तर जोडून घेऊया. तर मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे मी अस्तरचं पार्ट ठेवलं आहे. सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आपल्याला अस्तरच्या प्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. हात फिरवत व्यवस्थित याला प्लेन करायचं आहे आणि मगच शिलाई करायची, कारण मेन कपड्यामध्ये आणि अस्तरमध्ये बऱ्याचदा झोळ येतो. ज्यावेळी सिल्कचं कापड असेल तेव्हा. कॉटनच्या कपड्यावर हा प्रॉब्लेम नाही येत, पण सिल्कवरती येतोच. नवीन असताल तर त्याला पिना लावून तुम्ही मग शिलाई करा, व्यवस्थित अस्तर बसलं जाईल. फोल्ड करून याला आपल्याला तुम्हाला गळा दाखवते मी कसा बनवणार आहे. सगळ्यात अगोदर 11.5 इंच उंचीवरती मी माप टाकलं, कारण मला 11चा गळा तयार पाहिजे. आणि वरचा जो आहे तो 2.5 इंचावरती, त्याच्याखाली मी 2 इंचाचा गॅप ठेवणार आहे. आणि 3.5 इंच गळा रुंदी घेऊन मी मार्किंग केलं गोल गळ्याचं. खालचा जो आहे तो 4.5 इंच रुंदी ठेवणार आहे मी या बॉक्सची. तुम्ही कमी जास्त करू शकता. कॉर्नर याची काढणार आहे म्हणून मी अर्धा इंचावरती मार्किंग करून असा गोल शेप याला देणार आहे. कटिंग यावरती नाही करायचं, फक्त एक माप मिळावं म्हणून मार्क केलं आहे. हा जो बॉक्स आहे तो 7 इंचाचा तयार करायचा आहे आणि वरचा जो गळा आहे तो आपल्याला 2.5 इंचाचा तयार करायचा आहे. तर हे सगळे गळे आपण पेपरवरती तयार करूयात. तर इथे मी फोल्ड पेपर घेतला आहे. 3.5 इंच गळा रुंदी आणि 2.5 इंच उंची मार्क करून घेतला. बाहेरून 1 इंच वाढवलं, कटिंग करून घेतलं, पेपर पलटी केला, तेच मार्किंग दुसरीकडे डार्क केलं. त्यानंतर सेंटर लाईनसुद्धा काढायची आहे याची. या पेपरला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा यावरून शिलाई करायची. शिलाई केल्यानंतर साईडने फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवायचं, बाकीचं कट करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं याच्यावरती. ब्लाऊज पूर्ण झाला की तुम्हाला गळ्याला, कमरेला सगळीकडे हात शिलाई करावी लागणार आहे. आतून जर एक्स्ट्रा अस्तर असेल फोल्ड केलेलं तर ते कट करून कमी करायचं, जास्त ठेवायचं नाही. आता आपल्याला या पार्टला सरळमध्ये फोल्ड करायचं आहे. सरळ बाजू वर असायला पाहिजे आणि सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बघा मी पट्टीने लाईन करते याची, कारण व्यवस्थित मार्किंग होत नव्हतं. आता आपल्याला इथे गळा आहे तो यावर ठेवायचा. लाईनला लाईन मॅच करून ठेवायची व्यवस्थित, नाहीतर तिरका होतो गळा.
आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे गोल गळ्याचं, बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई करून घ्यायची. बघा 3.5 इंच गळा रुंदी आपण कट केलेली होती आणि उंची 2.5 इंच. एकदम सुंदर दिसतो. बऱ्याच जणांना बॅकहुकचे ब्लाऊज कम्फर्टेबल वाटत नाही, पण अशा डिझाईन बनवायचे असतात त्यांना, तर तुम्ही या पद्धतीने बनवून देऊ शकता. फ्रंटला डीप, बॅकला बोटनेक छोटासा. आता आपण याला आतमध्ये फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई करून घेणार आहोत. तर बघा ब्लाऊज पूर्ण झाला की पट्टीला शिलाई करायची आहे, हात शिलाई. किनारीला ही शिलाई द्यायची, ऑप्शनल आहे. पाहिजे असेल तर द्या, नसेल तर याला तुम्ही फक्त हात शिलाई केली तरी चालेल. 5 नंबरची शिलाई द्यायची, नंतर काढून टाकायची. 2 इंच गळ्याच्या खाली मार्क केलं आहे मी. आपण 7 इंचाचा खालचा बॉक्स कट करणार आहोत. फोल्ड पेपर घेतला इथे मी. सगळ्यात अगोदर वरती 1 इंच सोडायचे आणि इथून खाली म्हणजे जी लाईन मारली आहे ना, त्या लाईनच्या खाली 7 इंचावरती मार्क करायचं. बघा याला दोन्हीकडे आपल्याला 1 इंच सोडावं लागणार आहे. तर इथे पण लाईन मारून याचा बॉक्स बनवून घेऊयात 4.5 इंच रुंदीचा. इथली रुंदी तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 4.5 घेतली पाहिजे असं काही नाही आहे. तर कोपऱ्यातून मी अर्धा इंचावरती 2 मार्किंग केले आणि त्याचे कॉर्नर काढायचे म्हणून असं राऊंड शेप फक्त देऊन घेतला, हलकासा, जास्त राऊंड नाही केला. सेंटर लाईन याला पण मार्क करून घ्यायची आहे. यानंतर बघा बाहेरून थोडंसं ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं. आता हा जो पेपर आहे तो अस्तरवरती ठेवायचा, सगळीकडे शिलाई करायची, साईडने फोल्ड करून घ्यायचे. तर मी दाखवते तुम्हाला. अस्तर बघा थोडं थोडं शिल्लक राहिलेलं होतं कटिंगमध्ये, तर त्यालाच मी असे छोटे छोटे जॉईंट देऊन घेतलेत. बऱ्याचदा काय होतं 1 मीटरमध्ये एवढ्या मोठ्या 36 साईजचा 38 साईजचा ब्लाऊज बसत नाही. त्यामध्ये जर लॉंग स्लीव्ज असेल आणि असे डिझायनर जर गळे वगैरे असेल तर त्याला अस्तर आपल्याला एक्स्ट्रा वापरावंच लागतं. तर थोडंसं इकडे तिकडे करावं लागतं आपल्याला अस्तर. या पद्धतीने बघा आपल्याला सगळीकडे फोल्ड करायचं आहे. तर आपला ब्लाऊज आता पूर्ण होत आलेला आहे. काही शंका असतील तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला फिटिंग वगैरे सगळं दाखवणार आहे. आता जे आपण गळ्याच्या खाली म्हणजे वरचा जो आहे तिथून खाली जे 2 इंच सोडलेलं आहे ना, ते आपल्याला सोडूनच त्याच्या खाली हा सेट करायचा आहे. तर तुम्ही या पद्धतीने मोजू शकता. बघा वरून त्या मार्किंगपर्यंत 2 इंच कुठं येते तिथं याला पिन लावून असं सेट करा, म्हणजे परफेक्ट त्याच मापाचा गळा बनेल. आणि जे मार्किंग आहे आतमध्ये चौकोन गळ्याचं, बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई करायची. हवं तर आपण याला आतूनसुद्धा कट करून तयार करू शकलो असतो, पण ही एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान परफेक्ट गळे बनतात. आपल्यालाही त्रास होत नाही शिलाई करताना, फास्ट काम होतं, म्हणून मी ही पद्धत वापरते. शिलाई झाल्यानंतरच आतला भाग कट करते पेपरचा पण. बघा अर्धा इंचाचा गॅप सोडून कटिंग करायचं आहे शिलाईच्या साईडने. सगळीकडे कट द्यायचे आहेत आणि मगच याला फोल्ड करून वरून शिलाई द्यायची. कट देताना आपली शिलाई कट नाही होणार याकडे लक्ष ठेवायचं. आणि कपडासुद्धा जास्त ठेवू नका, अर्धा इंच बास झाला, नाहीतर खूप तिथला जो भाग आहे तो असा जाड होतो जास्त आपण ठेवलं मार्जिन कटिंगचं तर, म्हणून थोडंच ठेवायचं. आणि एकदम शिलाईला चिटकून पण कट नाही करायचं. काय होतं असं फोल्ड करताना थोडंसं शिलाई जवळ असेल तर फिसकलं जातं आपलं कापड, त्यासाठी व्यवस्थित कटिंग करायचं. बरोबर अर्धा इंच ठेवून कटिंग केलं तरी चालेल. आतमध्ये फोल्ड करायचे थोडं थोडं असं बघा, जास्त एकदम लांब नाही पकडायचं. जेवढा भाग शिलाई करायचा आहे तेवढाच पकडायचा आणि शिलाई करायची. पुढे असं करत करत कंप्लीट करायचं, म्हणजे एकदम छान गळा बनतो. बघा फोल्ड करताना सुद्धा काय होतं बारीक बारीक सून पडतात, तर आपण व्यवस्थित नसेल ना त्याला पकडलं तर तो प्रॉब्लेम येतो. म्हणून छोटा छोटा भाग पकडायचा, जास्त लांब सडक पकडायला जायचंच नाही आणि तेवढी शिलाई करायची, छान होतं. फिनिशिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता सध्या फिनिशिंगला एवढं डिमांड आहे ना, विचारू नका. जर कस्टमर आले आपल्याकडं तर अगोदर विचारतात की तुमचे पहिले शिवलेले ब्लाऊज दाखवा कसे आहेत. त्यांना जर पटले तरच म्हणजे काम भेटतं, नाहीतर भेटत नाही. ते म्हणतात आम्हाला फिनिशिंग पाहिजे, तसं आमचं नाही आहे. त्यासाठी खूप फिनिशिंगमध्ये आपल्याला बदल करायचे आहेत. आणि या पद्धतीने बघा मी याला साईडला टक्स देऊन घेत आहे अर्धा इंच रुंदीचा आणि उंची 4 इंच ठेवले. बघा साईड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करून मी टक्स शिलाई करत असते. त्यामुळे काय होतं दोन्ही टक्स एकाच अंतरामध्ये येतात, मागे पुढे होत नाहीत, उंची कमी जास्त होत नाही, तिरका टक्स येत नाहीत. त्यासाठी या पद्धतीने टक्स घ्यायचे. पुन्हा एकदा हा पार्ट फोल्ड करायचा, अर्धा इंच कमरेपासून वरती मार्किंग करायचं, क्रॉस लाईन मार्क करायची टक्सपर्यंत आणि हा पोर्शन आपल्याला कट करून काढायचा आहे. बघा आपण फ्रंटमध्ये सुद्धा काढलेला आहे,
तर बॅकमध्ये सुद्धा काढावाच लागणार. नाही काढलं तर बॅक पार्टची उंची मोठी होईल, फिटिंग करताना प्रॉब्लेम येणार तिथे. तर कटिंग करायचं आहे आठवणीनं. चेक करून बघायचं असं फोल्ड करून कुठं काही कमी जास्त वाटते का. नसेल तर ठीक आहे, असेल तर कट करून लेवल करा. आता आपण याला कंबरपट्टी जोडून घेणार आहोत. तर ही पट्टी मी फोल्ड घेतली अस्तरची आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करायची. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, वरून एक शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून किनारीला शिलाई करायची. आता बघा, असे जे गळे असतात ना, बऱ्यापैकी यांना लेस लावली जात नाही किंवा आवडत नाही किंवा तशी फॅशन आहे. पण तुम्हाला जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. आता आपण याचे शोल्डर जोडून घेऊयात. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही शोल्डरची शिलाई करायची. गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवायचे. बाहीच्या बाजूकडे जर काही कमी जास्त शोल्डर पट्टी झाली असेल तर ती आपण कट करून लेवल करणार आहोत, कारण दोन्ही पट्ट्यांची साईज सेम असायला पाहिजे. जास्त कटिंग करता येणार नाही, फक्त सेम करायचं आहे. इकडे बघा, मुंढा उंचीचं सुद्धा माप बघायचं, खालून जॉईंट करायचं आणि वरच्या बाजूकडे चेक करायचं. इथे सुद्धा कमी जास्त असायला नाही पाहिजे, नाहीतर फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतात. शोल्डर पट्ट्या आपण सेम करून घेऊयात दोन्ही पण. बघा, दोन्ही बाजूची 3.5 इंच 3.5 इंच आहे. तर थोडी जास्त झाली आहे, तर मी याला कट करून लेवल करून घेते. तर अशा पद्धतीने याची कटिंग करते. हवं तर मिळवून पण कटिंग केलं असतं. आणि बघा, पुढच्या मुंड्याचा आकार कट करायला मी विसरलेली आहे, पण काय हरकत नाही, आपण आत्ता करू शकतो. आपण बघा असं फोल्ड करून ठेवायचं दोन्हीला. अर्धा इंच कोपऱ्यामध्ये मार्किंग करायचं, गोलाई देऊन घ्यायची आणि कट करायचं. तर हे शोल्डर जोडायच्या अगोदरच कटिंग करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, होतं असं कधी कधी. तर मी आता याला कट करून घेतलेलं आहे, पण कटिंग करायचंच आहे, विसरायचं नाही. आता आपण बाही जोडूयात. तर बाहीचा सेंटर काढा अगोदर फोल्ड करून. आणि बघा, पुढच्या मुंड्याचा आकार बाहीचा जो आहे तो पुढच्या बाजूकडेच आला पाहिजे, पाठीमागचा पाठीमागेच आलाच पाहिजे. अशा पद्धतीने सेट करून तुम्हाला बाही ठेवायची आणि सेंटरपासून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करून घ्यायची आहे. दोन्हीकडे बघा करते शिलाई. आणि ही शिलाई झाल्यानंतर पुन्हा एकदा एक याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची डबलमध्ये. मी एक बाही तुम्हाला जॉईंट करून दाखवते, याच पद्धतीने तुम्ही दुसरी जॉईंट करून घ्या. शिलाईला मार्जिन एकसारखंच ठेवायचं, अर्धा इंच कमी जास्त करायचं नाही. खूपच सुंदर आपण या ब्लाऊजला तयार केलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये, कमी वेळेमध्ये. तर कसा वाटलाय ब्लाऊज मला सांगायला विसरू नका. आता बाही बघा, थोडीशी कमी जास्त होतच असते. कमी तर नाही पडत, पण थोडासा फरक पडतो, कधी कधी नाही पडत, पण काय हरकत नाही, घाबरून जायचं नाही. याला क्रॉसमध्ये असं कट करून लेवल करून घ्यायची. फक्त बाहीचं सांगते, मेन कपड्याचं म्हणजे फ्रंटचं वगैरे झालं तर असं कटिंग करायचं नाही. बाही जास्त झाली तर ठीक आहे, आपण क्रॉसमध्ये याला कट करून काढू शकतो. आता आपण याला सरळ बाजूकडून जॉईंट करायचं आहे अगोदर. त्याच्यासाठी बघा, कमरेचा जो भाग आहे तो सेम असायला पाहिजे चारही पार्टचा. मग मी काय केलं, बॅक पार्टला फोल्ड करून सेंटर काढला, त्याच्यावरती हुकपट्टीचा भाग सेंटरला जॉईंट करून इकडे मी साईडला बघितलं काही कमी जास्त वाटते का, पण यामध्ये नाही वाटत, म्हणून मी याला डायरेक्ट शिलाई करून घेतली. पण वाटत असेल तर जेवढा भाग एक्स्ट्रा आहे कमरेमध्ये तो कट करून काढा. इकडे पण बघा असं जॉईंट करायचं आहे. याला मार्जिन वगैरे व्यवस्थित मिळवून ठेवायचं. बघा, बाहीतले जॉईंट एकदम परफेक्ट जिथल्या तिथे मॅच झालेले आहेत. त्याचं कारण असं की आपण प्रत्येक पार्ट जोडताना चेक करूनच जोडलेला आहे, म्हणून हे व्यवस्थित आलेलं आहे. बऱ्याच जणांना सवय असते पटपट सगळे पार्ट जोडून घ्यायचे आणि फिटिंग करताना मग त्यांच्या लक्षात येतं की बाबा हे जास्त झालं, ते कमी पडलं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. खूप प्रॉब्लेम येतात. पण ते काय येतात, कारण ते चेकच करत नाहीत, नुसते पार्ट जोडत राहतात. पण असं करायचं नाही, सगळं काही चेकिंग करूनच जोडत जायचं पुढे, तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बनतो. आता बघा, दोन्ही बाजूकडे मी याला उलटं करून शिलाई करून घेतलेली आहे. फिटिंग करूयात आपण याचं. व्यवस्थित अंथरून ठेवायचा ब्लाऊज आणि मग आईपट्टी सोडून कमरेचा चौथा भाग टाकायचा. किती आहे, 7.5 इंच. तुमचा कमी जास्त असू शकतो, तो टाका, पण लूजिंग ठेवू नका कमरेमध्ये. छातीमध्ये आपण लूजिंग ठेवूनच फिटिंग करायचं बोटनेक पॅटर्नमध्ये. तर 10 इंचावरती मी पॉईंट घेतला. बघा, 9 इंच चौथा भाग आहे, पण 10 इंच ब्लाऊज बसत नाही 9 इंचाने जर फिटिंग केलात तर. आणि याला बाहीचा घेर घेतला अर्धा मी 5.5 इंच. तिन्ही पॉईंट मिळून लाईन मार्क केली आणि यावरून आपण आता शिलाई करूयात.
तर बघा 1 इंच लूजिंग ठेवून आपण ब्लाऊज फिटिंग केलेला आहे. असं नाही की एकदम फिटच बसेल, थोडासा होतो लूज, पण काय हरकत नाही. एक पाव इंचाची शिलाई केली साईडने तर एकदम परफेक्ट बसतो. पण ही पद्धत अगदी योग्य आहे, ट्राय करून बघा. आणि चौथ्या भागाने सुद्धा ब्लाऊज कट करून फिटिंग करून तुम्ही बघा कसा होतो तो. अजिबात बसत नाही. बरेच जण तेच दाखवतात, बोटनेक ब्लाऊज बनवतात आणि डायरेक्ट चौथ्या भागाने कटिंग करून फिटिंग पण करतात. ते ब्लाऊज अजिबात बसत नाहीत. लूजिंग हे ठेवावंच लागतं चौथ्या भागामध्ये 1 इंचाचं. इकडे पण मी सेम तेच पॉईंट घेतले, 5.5 इंच, 10 इंच आणि 7.5 इंच कमरेचा. तिन्ही पॉईंट मिळवून मी ही शिलाई करून घेतली आणि तुम्ही बघू शकता एकदम सरळ लाईनमध्ये परफेक्ट आपली ही शिलाई आलेली आहे. याच्या साईडने आणखीन 3 शिलाई एक्स्ट्रा करायच्या, पाव इंच मार्जिन ठेवून. तर मी एकाला करून दाखवते, अशी तुम्ही दुसऱ्या बाजूकडे करून घ्या. तर बघा किती सुंदर छान असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढचं बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे काय होईल, नवीन व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही तो बघू शकताल. तर बघा अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण झालेला आहे आणि खूप सुंदर दिसत पण आहे. तर ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही बनवला तर तुमचा ब्लाऊज कसा झाला ते पण सांगायला विसरू नका. काही अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लाऊजच्या कटिंग आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.